नमस्कार। आज दिनांक 28 जून 2024 आपण 2 एकरमध्ये दादालाड तंत्रज्ञानानुसार 3x1 वर लागवड करायचा विचार होता, पण आपण बेड फाडून लागवड केलेली आहे। तर बेड आपले 3.5 फूट बाय 1 वर आपण लागवड केलेली आहे। बेड आपला 3.5 फुटाचा आहे। एक सध्या लागवड करून 8 दिवस झालेले आहे। तर सध्या आपली पराठी किंवा आपण कापूस म्हणतो तो निघालेला आहे। तर 8 दिवसात याची वाढ आपण बघू शकता। कुठे कुठे आपला कापूस निघालेला नाही आहे, म्हणजे आता खाडी भरावे लागणार आहे। म्हणजे आपण बघू शकतो एक झाड आपलं इथे आहे, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स दाखवतो मी, आणि एक झाड इथे आहे, म्हणजे जवळपास आपलं डिस्टन्स हे 2 फूट झालेलं आहे। आपण बघू शकता, मी अंतर दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे अर्धा फूट, अर्धा म्हणजे 1 फूट झालेलं आहे, आणि हे अर्धा, आणि हे अर्धा, एक म्हणजे 2 फूट झालेलं आहे, आणि हे अर्धा, जवळपास 2.5 फुटाचं अंतर आहे। तर यामध्ये आपण 2 झाडे लावणार आहे, आणि उद्याला बायांच्या माध्यमातून यामध्ये आपण खाडे भरून घेणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण 8 दिवसात कापसाचे खाडे भरून घ्यावे, कारण की आपल्याला दादालाड तंत्रज्ञानमध्ये एकरी झाडाची संख्या आपल्याला जेवढी अपेक्षित आहे तेवढी पाहिजे। कारण की आपण आपला फॉर्म्युलाच तो आहे, झाडाची संख्या आणि बोंडाचे वजन, यावर आपलं गणित अवलंबून आहे। तर जर आपले झाडे कमी झाले तर आपल्याला अपेक्षित उत्पादन येऊ नाही शकणार। त्यामुळे आता उद्याला आपण यामध्ये खाडे भरून घेणार आहे। तर याआधी आपण बेड फाडण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आपण पाहू शकता। आणि या 2 एकरमध्ये आपण 2022 मध्ये 5x1 वर लागवड केली होती पारंपरिक पद्धतीने, आणि त्यामध्ये आपल्याला 26 क्विंटल उत्पादन झालेलं होतं, म्हणजे एकरी जवळपास 13 क्विंटल उत्पादन झालेलं होतं। त्या 2022 मध्ये सुद्धा बेडवरच लागवड केली होती। ही थोडी आपली पानबसन जमीन आहे, चिबाड। यामध्ये दुसऱ्या शेतातून येणारं पाणी आपलं पाण्यामुळे थोडे नुकसान होते, त्यामुळे आपण बेडवर लागवड केलेली आहे, आपण बघू शकता। आणि यामध्ये 3 व्हेरायट्या लावलेल्या आपण। हा जो बांबू दिसत आहे, या इथपर्यंत, म्हणजे या बांबूपासून तिकडे आपण समोर गेलो, तिकडे आपण राशीची लावलेली आहे। राशी 659, म्हणजे मोठ्या बोंडवाली, नाही सॉरी, राशीची निओ व्हेरायटी आपण लावलेली आहे। आणि या बांबूच्या पलीकडे म्हणजे जवळपास 50 बेड पकडू शकतो, आणि तिकडे एक बांबू रोवलेला आहे। तर इथे अंकुरची कीर्ती लावलेली आहे, आणि त्याच्या पलीकडे, त्या बांबूच्या पलीकडे बाहुबली, महिको कंपनीची बाहुबली व्हेरायटी आपण लावलेली आहे। तर जवळपास आपण दोन पॅकेट एका व्हेरायटीचे आणले होते, म्हणजे पूर्ण 6 पॅकेट आणले होते, 475 ग्रॅमचं एक पॅकेट। तर आपले 6 पॅकेट बसले नाही, सगळ्या पॅकेटमधले जवळपास पाऊण पॅकेट उरलेलं आहे। म्हणजे सध्या आपल्याकडे 1.5 ते पावणे 2 पॅकेट उरलेले आहे सगळे मिळून। त्यामुळे आपण एकरी 2.5 पॅकेट, म्हणजे तुम्हाला जर पुढे खाडे भरायचा
खाडे भरायची जर वेळ आली तर तुम्हाला पुढे ते बियाणं कामी पडू शकेल. त्यामुळे 5 पॅकेट हे पुरेसे होऊन जाईल, त्यामधलं पण उरेल. तरी आपलं डिस्टन्स 3.5 फूट बाय 1 वर आहे, तर कदाचित कमी लागले असेल. पण 5 पॅकेटमध्ये 3 बाय 1 वर जरी लागवड केली तरी 5 पॅकेटमध्ये 1 पॅकेट 475 ग्रॅम, तर ते पुरेसं होऊन जाईल. तर आपण बघू शकता. तर उद्याला आपण खाडे भरणार आहे. तर वेळोवेळी आपण यावेळेस मी प्रयोग करणार आहे, तर वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. तर चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा अपडेट लागत असेल तर पूर्ण टेक्निकली आपण फवारे वगैरे घेणार आहे, तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. आवडलं तर लाईक करू शकता आणि कमेंटमध्ये आणखी काय अपेक्षित आहे ते सांगू शकता. धन्यवाद.